संजय गांधी निराधार योजना मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नेमके कधीपर्यंत येणार, याचं जे पेन्शनची रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटला कधीपर्यंत जमा होणार आहेत व याच्यामध्ये लाडकी बहिणीचं पण काय नेमकं जे आहे ते कसं पद्धतीने आहे, या सर्वांची आपण माहिती आजच्या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जी काही महत्त्वाची माहिती असेल ते सर्वप्रथम तुम्हाला जे आहे मिळण्याचा प्रयत्न इथं होणार आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना याचे जे लाभार्थी आहेत तसंच लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असतात ते कोणाकोणाला मिळणार आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, आता समजा यामध्ये कोणी व्यक्ती असतील आणि तेच व्यक्ती जर इथं आपल्या लाडकी बहीण योजनेच्या पेन्शन योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये पण जर त्यांनी अर्ज केला असेल व ते संजय गांधीमध्ये देखील अर्ज केला असेल, जर त्यांनी दोघी जागेवर अर्ज केला असेल तर त्यांना दोघी जागेची जी रक्कम आहे ती नाही मिळणार आहे, कोणतीही एकच रक्कम त्यांना कुठे ना कुठे इथं मिळणार आहे। तुम्हाला हेही माहीत असेल मित्रांनो की आता लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 1500 रुपये दिले जातात। तसंच आता हे जे 1500 रुपये आहे काय ते 2100 होणार आहे की नाही, हा सर्व मोठा निर्णय जो आहे तो लवकरच शासन घेणार आहे व हे पैसे जे काही आहे पेन्शनचे पण संजय गांधी निराधार योजनेचे, श्रावणबाळ योजनेचे, हे कधीपर्यंत जमा होतील याचा निर्णय आपल्याला लवकरात लवकर कळेल, तेही अधिवेशनामध्ये, आणि अधिवेशनही लवकरच लागणार आहे। संजय गांधी निराधार योजना मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेचे पैसे नेमके कधीपर्यंत येणार, याचं जे पेन्शनची रक्कम आहे ती तुमच्या अकाउंटला कधीपर्यंत जमा होणार आहेत व याच्यामध्ये लाडकी बहिणीचं पण काय नेमकं जे आहे ते कसं पद्धतीने आहे, या सर्वांची आपण माहिती आजच्या या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही सर्वप्रथम या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला जी काही महत्त्वाची माहिती असेल ते सर्वप्रथम तुम्हाला जे आहे मिळण्याचा प्रयत्न इथं होणार आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना याचे जे लाभार्थी आहेत तसंच लाडकी बहीण योजनेचे जे पैसे असतात ते कोणाकोणाला मिळणार आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, आता समजा यामध्ये कोणी व्यक्ती असतील आणि तेच व्यक्ती जर इथं आपल्या लाडकी बहीण योजनेच्या पेन्शन योजनेमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये पण जर त्यांनी अर्ज केला असेल व ते संजय गांधीमध्ये देखील अर्ज केला असेल, जर त्यांनी दोघी जागेवर अर्ज केला असेल तर त्यांना दोघी जागेची जी रक्कम आहे ती नाही मिळणार आहे, कोणतीही एकच रक्कम त्यांना कुठे ना कुठे इथं मिळणार आहे। तुम्हाला हेही माहीत असेल मित्रांनो की आता लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 1500 रुपये दिले जातात। तसंच आता हे जे 1500 रुपये आहे काय ते 2100 होणार आहे की नाही, हा सर्व मोठा निर्णय जो आहे तो लवकरच शासन घेणार आहे व हे पैसे जे काही आहे पेन्शनचे पण संजय गांधी निराधार योजनेचे, श्रावणबाळ योजनेचे, हे कधीपर्यंत जमा होतील याचा निर्णय आपल्याला लवकरात लवकर कळेल, तेही अधिवेशनामध्ये, आणि अधिवेशनही लवकरच लागणार आहे। तर मित्रांनो, ही सर्वात महत्त्वाची माहिती होती। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करून ठेवा आमच्या चॅनलला, जेणेकरून जर इम्पॉर्टंट माहिती आली तर तुम्हाला सर्वप्रथम समजेल।